आजच्या आधुनिक युगातही आपल्या समाजातील बहुसंख्य लोकांचा असा विश्वास आहे की केवळ महिलांनी घर आणि मुलं सांभाळणे ठीक आहे. त्यांना काम करण्याची गरज नाही. सामाजिक दबाव आणि प्रेरणेचा अभाव यामुळे आजही आपल्या समाजात 80% स्त्रिया हेच करत आहेत आणि तेही योग्य न्यायाने. आजही आपल्या देशात नोकरदार महिलांची लोकसंख्या नोकरदार पुरुषांच्या तुलनेने निम्म्याहून कमी आहे. या व्हिडिओत आज मी तुम्हाला आजच्या आधुनिक समाजात स्त्रियांनी का कामे करावी याची काही प्रमुख कारणे सांगणार आहे. चला तर मग पाहूया ती कारणे पुढीलप्रमाणे. आर्थिक स्वातंत्र्य. आजच्या जगात आर्थिकदृष्ट्या स्थिर राहणे हा आदर आणि आनंदी जीवनाचा एक निश्चित मार्ग आहे. हे तुम्हाला तुमचे स्वतःचे निर्णय घेण्याचा पर्याय देते. पैशासाठी किंवा इतर गोष्टींसाठी तुम्हाला इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर तुम्ही समाजाच्या विकासातही हातभार लावत आहात. सोप्या शब्दात सांगायचे तर जो आनंद, स्वाभिमान आणि शक्तीची अनुभूती स्वतःचे पैसे खर्च केल्याने मिळते ती इतर कोणीही देऊ शकत नाही. मग तुमचा नवरा तुमच्यावर कितीही प्रेम करत असेल तरीही तुम्हाला हा आनंद मिळणार नाही. जास्त पैसे. घरात 2 पगार आल्याने सगळं दुप्पट होईल. जास्त पैसा, जास्त सोयी, जास्त समाधान, जास्त आनंद आणि कमी भांडण, कमी त्रास, कमी तक्रार. अधिक बचत. साहजिकच जीवनाचा चांगला निर्णय अनेक गोष्टी सुलभ करतो. तुम्ही कमावले तर जास्त पैसे घरात येतील. जास्त पैसे आले तर खर्च अजूनही बचत करणे सोपे जाईल आणि बचत चांगली असेल तेव्हा भविष्य सुरक्षित होईल. आयुष्यात कधी कधी अनेक संकट येतात. त्यावेळी ही बचत कामी पडते. माझे पैसे. महिन्याला फक्त 10-15 हजार ठीक आहे, पण जेव्हा आपण स्वतः कमावतो तेव्हा त्या पैशावर आपला हक्क असतो आणि ते पैसे खर्च करण्यापूर्वी कोणाला विचारण्याची किंवा सांगण्याची गरज नाही. कारण हक्काचा वाटा कधीच छोटा नसतो, कारण त्याच्याशी आदर जोडलेला असतो. अधिक स्पेस. दिवसभर एकाच घरच्या वातावरणात राहणे कधी कधी खूप निराशजनक होते. कधी कधी आयुष्यातील एकसुरीपणा मनाला इतका बेचैन करून टाकते की सगळ्यांपासून दूर पळावेसे वाटते. पण जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा तुम्हाला या सर्व नियमित त्रासांपासून किंवा काळासाठी मन काढून घेण्याची, नवीन लोकांना भेटण्याची, काही चांगल्या गोष्टी करण्याची, मन मोकळं करण्याची संधी मिळत असते. त्यामुळे आयुष्य थोडे सोपे होत असते. नवीन शिका. शिकणे ही एक अंतहीन प्रक्रिया आहे आणि काम केल्याने आपले कौशल्य सुधारण्याची आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी मिळत असते. मी असे म्हणत नाही की काम नेहमी बहुराष्ट्रीय कंपनी केले पाहिजे. तुम्हाला जे माहीत आहे ते करा किंवा जे चांगले करावंसे वाटेल ते करा, परंतु काम करा आणि कमवा. कनेक्शन. नवरा, घर, मूल, स्वयंपाकघर. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे घडते, यात काही गैर नाही. पण जगाइतकाच विचार करा हा विचार चुकीचा आहे आणि आपल्या या विचारसरणीचे समर्थन करणे अधिक चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही काम करता म्हणजे ऑफिसला जाता, होम बेकर असता, ब्युटिशियन असाल किंवा ब्युटीक चालवता, तेव्हा तुम्हाला दिवसभरात अनेक लोकांना भेटायला मिळते. तुम्हाला अनेक नवीन गोष्टी कळतात, कनेक्शन तयार होतात आणि हे सर्व स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे आहे. आत्मसन्मान. बाहेर कामावर जाणे आणि पैसे कमावणे यामुळे एक प्रकारचा आत्मसन्मान येतो आणि स्वतःबद्दलची मत सकारात्मक होतात. स्वतःचे महत्त्व वाढते. आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर जाता आणि वेगवेगळ्या लोकांना भेटता तेव्हा तुम्ही विविध समस्यांना सामोरे जाण्यास शिकता. तुम्ही तुमची ताकद आणि कमकुवता जाणून घेता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कौशल्याचा आणि तुमच्या शिक्षणाचा समाजात योग्य वापर करता आणि जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान हा साहजिकच वाढत असतो. ओळख. आजपर्यंत एकाही महिलेला घरगुती कामासाठी पुरस्कार देण्यात आलेला नाही, पण ऑफिसमध्ये चांगलं काम केल्यामुळे पुरस्कार नक्की मिळतो. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या पालकांनी दिलेल्या शिक्षणाचा वापर करत आहात आपली छाप पाडण्यासाठी. काम करून आडनावाऐवजी नावाने ओळख निर्माण होते. मग तुम्ही फक्त कोणाची मुलगी,
आई किंवा पत्नी नसून तुमचे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व असते, एक व्यक्तिमत्व आहे जे स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. टॅलेंटचा उपयोग. मी आधी म्हटल्याप्रमाणे काम करणे किंवा पैसे कमावणे याचा अर्थ फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा IAS होणे नाही. तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत नसाल तर काही फरक पडत नाही. तुमच्यात जे काही टॅलेंट आहे ते वापरून तुम्ही पैसे कमवत असाल. तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही व्यस्त आहात, ते पुरेसे आहे. रोल मॉडेल. मी पाहिले आहे की नोकरी करणाऱ्या आईची मुले अधिक आत्मविश्वासी, आत्मनिर्भर आणि प्रौढ असतात. त्याचवेळी त्यांना त्यांच्या लहानपणापासून एक गोष्ट शिकायला मिळते की आई फक्त घरची कामे करू शकत नाही आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाही, तर ती हे करताना बरेच काही हाताळू शकते. म्हणजे नोकरी करणारी, स्वावलंबी, आत्मविश्वास असलेल्या महिलेच्या मुलांना त्यांच्या आईकडून प्रेरणा मिळण्याची अधिक शक्यता असते. आनंद. तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही महत्त्वाचे आहात, कारण तुम्ही या समाजाचे उत्पादक सदस्य देखील आहात. तुम्ही थकलेले असतानाही तुमच्या हात एक समाधान असते. वृद्धापकाळात पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. तुमच्या मित्रांचे नेटवर्क आहे ज्यामुळे तुम्हाला पूर्ण वाटते. स्वतःचे समाधान. माझा असा विश्वास आहे की घरच्या माणसाचे काम ही अशी गोष्ट आहे जी कधीच संपत नाही. माणूस घरचे कामे करून संपतो, पण हे काम कधीच नाही. पण ही कामे कोणाच्याच लक्षात येत नाही. उलट तुम्ही असे काय केले अशा चर्चेने बाण सोडले जातात. पण जेव्हा एखादी स्त्री नोकरी करत असते तेव्हा अशा गोष्टी सहन करणे सोपे जाते. याची 2 कारणे आहेत. एक, जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार नाही. आणि दुसरे, होय केले नाही ते तू कर असे म्हणू शकता. सुरक्षा. कार्यरत आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याने सुरक्षिततेची भावना येते. मग तुम्ही किमान तुमच्या खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहत नाही. काम केल्याने इतरांच्या नजरेत स्वतःबद्दल आदर पाहणे खूप सोपे होते. विशेषतः नवरा. तुम्ही बसून जेवत आहात, तुम्ही घरी राहतात, काय करत आहात, पैसे मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे तुम्हाला माहीत आहे का? किमान तुम्हाला या गोष्टीचा सामना करावा लागणार नाही. सासरमध्ये आदर. नोकरी करणाऱ्या सुनेला सासरच्या घरात खूप मान मिळतो. मग त्याचा थकवा त्यांच्यासाठी मोलाचा आहे. प्रत्येक सणासुदीला सासरच्या घरी पोचणे आवश्यक नसते आणि कधी कधी जेवण केले नाही तरी देखील चालते. खरेदी. हा मुद्दा वाचून तुम्हाला हसू येईल, पण हे खरे आहे. स्वतंत्र असण्याचा एक फायदा म्हणजे मग पैसा आपलाच असतो, म्हणून तो आपल्या आवडीच्या ठिकाणी खर्च करायला आपण मागे पुढे पाहत नाही. नाहीतर अनेक वेळा पैसे मागितल्यावर महिला गप्प बसतात. प्रतिनिधित्व. स्त्रिया स्वभावाने सशक्त आणि स्वतंत्र आहेत, पण आपण ते अनेक दशकांपासून दाबत गेलो. एका विशिष्ट मार्गाने वाढलेले लोक आता हळूहळू त्यातून बाहेर पडत आहेत आणि जगाचा ताबा घेत आहेत. परंतु तरीही ही संख्या फार मोठी नाही. हे बदलण्यासाठी महिलांना महिला लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करता यावे यासाठी विविध क्षेत्रात काम करावे लागेल. मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वंदे मातरम.